पिंपरी चिंचवड शहरातील मोसी येथील कचरा डेपोमधील डोंगर कोसळून मोठी दुर्घटना झाली. त्यामध्ये 9 कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि या संदर्भात संबंधित कंपनीचा प्रकल्प अधिकारी या आरोपीला आज पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केलेली आहे. आणखी जो दुसरा आरोपी आहे त्याला देखील लवकरात लवकर अटक केलं जाईल अशी पोलिसांनी माध्यमांना माहिती दिलेली आहे. 8 जुलै रोजी पिंपरी चिंचवड शहरातील मोसी येथील कचरा डेपोमध्ये ही दुर्घटना घडली होती. भला मोठा महाकाय डोंगर शेजारी असलेल्या सरकारी इमारतीमध्ये कोसळला होता आणि त्या इमारतीमध्ये दुपारच्या सुट्टीमध्ये जेवणासाठी गेलेले कामगार आणि काही कामानिमित्त असलेले कामगार त्या दुर्घटनेमध्ये या कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली सापडलेल्या इमारतीमध्ये गाडले गेले होते. त्यापैकी 9 लोक रेस्क्यू ऑपरेशन करून बाहेर काढले होते. दुर्घटना घडल्याबरोबर 5 लोक स्वतःची सुटका करून घेण्यामध्ये यशस्वी ठरले होते आणि उर्वरित 8 लोक गेले 4 दिवस त्या ढिगाऱ्याखाली गाडले गेलेलेच होते. 4 दिवस रेस्क्यू ऑपरेशन केल्यानंतर दुर्दैवाने त्यांचे मृतदेहच बाहेर काढावे लागले. इथल्या इमारतीच्या इल्लीगल कामाबाबत किंवा इल्लीगल कचऱ्याचा ढीग साठवल्याबाबत आणि कामाच्या चुकीच्या पद्धतीबद्दल किंवा एसओपी कामामध्ये फॉलो न केल्याबद्दल कंपनी मालक, प्रोजेक्ट मॅनेजर, महापालिकेच्या संबंधित पर्यावरणाचे अधिकारी आणि संबंधित अधिकारी कर्मचारी त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तात्काळ त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी सामान्य जनातून मागणी उचलून धरली होती. विविध पक्ष संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील यावर भाष्य केलेलं होतं. आयुक्तांनी देखील सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले होते. शेवटी काल आयुक्तांनी दिलेल्या आश्वासनानुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी आज त्या पद्धतीने कारवाई केलेली आहे. या बाबतीत पिंपरी चिंचवड पोलीस काय सांगतायत ते जाणून घेऊयात. दिनांक 8 जुलै 2026 रोजी मोसी कचरा डेपो येथे जी दुर्घटना घडली होती त्यामध्ये एकूण 9 कामगार यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता. या संदर्भात काल MIDC भोसरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्हा जो आहे तो ही जी ठेकेदार कंपनी आहे अँटोनी लारा या कंपनीचे प्रकल्प प्रमुख आणि सुरक्षा अधिकारी सेफ्टी ऑफिसर यांच्याविरुद्ध दाखल केलेला आहे. यामध्ये पोलिसांनी आरोपी क्रमांक 1 जे आहे प्रोजेक्ट हेड यांना काल अटक केली आहे आणि आरोपी क्रमांक 2 जो आहे ह्यांनाही अटक करण्यात येईल. या संबंधात पोलीस स्टेशनतर्फे तपास सुरू आहे. सर, त्याच्यामध्ये काय कलम दाखल करण्यात आलेली आहे? सदर गुन्ह्यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम 105 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.